लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक बदलाचे संकेत दिले होते. शिवाय पक्षीय संघटन मजबूत करण्याच्या उदात्त हेतूने भाजपने क्रियाशील सदस्य नोंदणी अभियान देखील राबवले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मंडलाध्यक्ष, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखांची निवड करण्यात आली. मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाची घोषणा केली. यात सोलापूर शहराध्यक्ष पदासाठी भाजपच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर सोलापूर पूर्व अर्थात सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून शशिकांत चव्हाण, तर सोलापूर पश्चिम म्हणजेच माढा लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष पदासाठी चेतन सिंग केदार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याकरता 2 जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून शशिकांत चव्हाण यांची निवड करण्यात आल्याने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना जिल्हाध्यक्ष पदावरून मुक्त करण्यात आले आहे. तर सोलापूर शहराध्यक्ष पदाची धुरा रोहिणी तडवळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता सिव्हिल चौक येथील भाजप कार्यालयात रोहिणी तडवळकर या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.